ही 15 दिवसाची पिल्ले आहेत. त्या 15 दिवसाच्या पिल्ल्यामध्ये येणारे रोग हे कोणते असतात? सर्वात पहिला रोग पक्ष्याच्या मागील बाजूला विष्ठा चिकटणे. दुसरा रोग म्हणा गेलं पक्ष्यांना एक पांढऱ्या कलरची हगवण होते, त्याला साल्मोसिस असं म्हटलं जातं. हा जो रोग आहे शक्यतो पहिल्या 2 ते 3 आठवड्यामध्ये पिल्लांना होत असतो. आपलाही पक्षी पांढऱ्या विष्ठा करत असेल किंवा साल्मोसिस किंवा पुलोरम डिसीजला तुमचा पक्षी बळी पडत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट, त्या पक्ष्यांना गुळ पाणी ठेवलं पाहिजे, जेणेकरून त्याचं पूर्ण पोट हे साफ होऊन. त्यानंतर दुसरा आहे अमोक्सिलिन टॅबलेट तुम्ही त्या पक्षाला देणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये ॲम्प्रुलियम पावडर सुद्धा देणं गरजेचं आहे. आता हे कसं द्यायचं? तर 100 पक्षासाठी 2 लिटर पाण्यामध्ये अमोक्सिलिन टॅबलेट 250 mg 2 आणि त्याच्यामध्ये 10 ग्रॅम ॲम्प्रुलियम पावडर आपल्याला त्याच्यामध्ये टाकली पाहिजे. हे सलग तुम्ही 3 दिवस करा. तुमची पक्षी परत व्यवस्थित आणि निरोगी होतील. अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.